नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझे नाव वसंत नारायण ढोले, मुक्काम पोस्ट येणेरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हा, तर दादा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. तर मला सांगा दादा, आपला जो हा कांद्याचा प्लॉट आहे हा साधारण दादा कांदा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? कंप्लीट आज 2 महिन्याचा झालेला आहे. हा, म्हणजे 2 महिन्याचा कांद्याचा प्लॉट हा कंप्लीट झालेला आहे बरोबर. 2 महिने, हा, तर कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत, पोटॅश. हा, त्याच्यामध्ये कांदा स्पेशल, गोदावरी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोब आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केले, ज्या पिरियडला आपण आंबोनीचं पाणी देतो म्हणजे त्या पिरियडला तुम्ही आंबोनीला ती कांद्याला आपले खतं वापरले जैविकची बरोबर. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कांदा या पिकासाठी वापरली, तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? आता याच्यामध्ये असं झालेलं आहे का कांद्याचा जो पोत आहे, तुमचा जो दांडा आहे कांद्याचा, म्हणजे आपण जो म्हणतो पोगर. हा. पोगर, तुमची पात, हा कांद्याचा मुळवा हा हा जास्त प्रमाणात कांद्याच्या तुम्ही बघा त्याला आता अजूनपर्यंत एकच फवारणी झाली आहे, फक्त दुसरी फक्त कडू मारलं होतं तुम्ही त्या पिरियडला बरोबर. आत्ताच कडू मारलेले आज. हा बरोबर. हा. तर आता जर दादा प्रत्यक्ष जर पाहिलं ना, तर खालून जर खालून खोडातून पाहिलं तर एकदम जबरदस्त असा खालून तर फुटवा आहेचे. पण महत्वाचं काय आहे का कांद्याचा पोगर पण एकदम जाड झालेला आहे बरोबर. आणि महत्वाचं काय आहे का कडक पात एकदम, म्हणजे पातामध्ये ना लूजपणा नाही बरोबर. हा, आणि आता कडू ज्या पिरियडला तुम्ही वरून स्प्रे काढला तर कडू मारल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे काय काय रिझल्ट जाणवले? आता कडू मारल्यानंतर तुमचे थ्रिप्स वगैरे जे येतात हा, ते काहीच राहत नाही ना अजिबात. हा, म्हणजे Thrips कसं नाही, स्पॉट नाही, काय नाही, काय बरोबर. म्हणजे आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना, तर कांद्याच्या गाभ्यात मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशकडी, नागाळी म्हणजे हा कोणताच अटॅक दिसत नाही बरोबर. नाही, बरोबर आहे. तर याच्यानंतर अजून तुम्ही कोणकोणत्या पिकांसाठी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरली? तुमचे ज्याचे हे कार्बनिक खत सर्वच पिकांना मी आता वापरलेली आहे. आता टोमॅटोची लागवड आहे, तुमची पर्पल लावलेली आहे, त्यांना सगळ्याला इथून पुढे जे काय लागवडी आहे त्यांना सगळ्यांना तेच वापरणार. बरोबर. तुम्हाला ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांची माहिती कुठून भेटली दादा? मला आता आमचे एक पाहुणे आहेत, हा. पाहुण्यांनी मला तुमचं नाव सांगितलं हा, होतं. म्हणजे पाहुणे तुमचे 5 वर्षापासून वापरतात हा, पाहुण्यांनी मला नाव सांगितलं होतं बरोबर. म्हणजे 5 वर्षापासून ते पर्पल या पिकासाठी, ते फुल पिकासाठी कंटिन्यू वापरत आहे बरोबर. हा, तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी, पूर्ण समाधानी. हा, धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल. ओके.